मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाज आरक्षणाबाबत सगळे सोयरे अध्यादेशाच्या कायद्यात रूपांतर करण्यासाठीच्या मागणीसाठी अंतरवेलीत सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ नांदगाव तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शनिवार दिनांक 10 पासून सुरू करण्यात आलेले बेमुदत आमरण उपोषण चौथ्या दिवस असूनही बुधवारी रोजी नांदगाव शहर बंदची हाक सकल मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आली। अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर पावले उचलून विशेष अधिवेशन बोलावून सगळे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीच्या समर्थनार्थ नांदगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण चौथ्या दिवशी सुरू असून मंगळवारी उपोषणकर्ते विशाल वडघुले व भास्कर विष्णू झालटे यांची तब्येत खालावली। बुधवार रोजी नांदगाव शहर बंदची हाक देण्यात आली आहे। उपोषणात विशाल वडघुले, भास्कर झालटे, विष्णू चव्हाण, भीमराज लोखंडे, रवींद्र कवडे, सजन कवडे, डॉक्टर पगार, डॉक्टर किरण कवडे आदी सहभागी झाले आहेत। मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील गेल्या 10 तारखेपासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत आमरण उपोषण करत आहे। उपोषणाची मागणी अशी आहे का सगळे सोयऱ्यांची जी नोटिंग आहे अध्यादेशामध्ये त्या सगळे सोयऱ्यांच्या नोटिंगसह अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी ते आमरण उपोषण करत आहे। या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ नांदगाव तालुक्यामध्ये भास्कर भाऊ झालटे आणि विशाल भाऊ वडगुलेसुद्धा गेल्या 10 तारखेपासून आमरण उपोषण करत आहे। या मागणीसाठी उद्या बुधवार दिनांक 10/2/2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्र बंदमध्ये नांदगाव तालुकासुद्धा संपूर्ण नांदगाव तालुका बंद राहणार आहे। आणि मी व्यापारी बांधवांना विनंती करतो की त्यांनी या बंदमध्ये स्वेच्छेने सामील व्हावं आणि समाज बांधवांनाही विनंती करतो की या बंदचं निरोप आपण आपापसात मेसेज व्हायरल करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।